सर्व प्रेक्षकांचं सर्व आमच्या उपस्थित ग्रामस्थांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही पाहता। जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित जोबेली प्रीमियर लीग 2024 शानदार पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतात। अभय चौधरीला आपण पाहतोय आणि स्ट्राइक एंडला रोशन धुळे, नॉन स्ट्राइक एंडला तुषार चोखाटेला आपण पाहतोय। फिल्डिंग मध्ये नक्कीच आपल्याला काही बदलाव होत असताना पाहायला मिळेल। सलग लागोपाठचे 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असणारे गणेश मात्रे यांच्या वतीने गोलंदाज सज्ज अभय चौधरी, स्ट्राइक एंडला रोशन धुळे। पहिलाच बॉल रोशन धुळेसाठी संभ्रमात टाकणारा चेंडू होता। अगदी आपण पाहतोय भरपूर प्रचंड वेगाने हा चेंडू रिलीज केला आणि अगदी आपण पाहिलं तर वेगाने बीट करत असताना रोशन धुळेला आपण पाहिलंय। गौरांश 11चे आयकॉन खेळाडू विवेक गायकवाड भरपूर खुश आहेत। स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। 2 सामने सलग त्यांनी जिंकलेत आणि आता पूर्णपणे कमबॅक करत असताना कंबर कसली आहे विवेक गायकवाडने। यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर झपकन अंगाभती येणारा पाहायला मिळाला। आशाधार फाउंडेशन, काशीनाथ गवळी, मारुती गवळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्ला वांगणीचे अध्यक्ष श्रीधर दादा धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ रिया 11 तुम्ही पाहत आहेत। विवेक गायकवाड यांच्या गाडीची चावी जर कोणाकडे असेल तर त्याने प्लीज आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जमा करा। सुंदर स्पेलला अभय चौधरीचा पाहायला मिळतो। काय गोलंदाजी होत्या। बरी टोसा षटक हाताळा जाता रोशन धुळेच्या अगेन्स्ट सध्यापर्यंत 3 आगीचे निखारे या ठिकाणी टाकण्यात आलेत। अगदी मी तर म्हणेन एकही धाव नाहीये। सलग 3 चेंडू डॉट आलेत। डॉट डॉट आणि डॉट असं हे षटक आपल्याला पाहायला मिळाले। चौथ्या चेंडूला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सुरुवात होतीये सॉफ्ट हँडने ऑन ड्राइव्ह करत असताना गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे। बॉल चालला वेगाने अगदी अलॉंग द कार्पेट। अजय धुळे पोहोचतायत। किती प्रचंड वेगाने प्रयत्न भरपूर चांगले होते अजय धुळेचे, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशन धुळेच्या बॅट मधून। चौथ्या बॉलवरती आलेला हा पहिला चौकार। अगदी आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली। लोअर फुल टॉस फुलर लेनचा बॉल होता आणि त्या बॉलला मात्र दिशा देत असताना गॅप मधून ढकलण्यात आला। रोशन धुळेच्या माध्यमातून 4 धावांसाठी अभय चौधरीला आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेटने षटक क्रमांक पहिला तुम्हाला पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ऑन साइडला जे फ्लॅग तो पट्टा आपण पाहतोय ऑरेंज आणि व्हाईट, जो पट्टा हवेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल। जणू काही प्रचंड वारा त्या दिशेने धावा जमवण्यासाठी अनुकूल वातावरण हे फलंदाजांसाठी जरूर या एंडने। पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली आहे। चेंडू पडल्यानंतर स्कूप करण्याचा प्रयत्न होता तिलक रत्न दिलशान स्टाईलने, परंतु अगदी आपण पाहतो पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि संपर्क होऊ शकला नाही आहे। नेक्स्ट मॅच अजितदादा स्मृती 11, त्यानंतर आशा आधार फाउंडेशन, त्यानंतर गौरांश 11, रिया 11 असा शेड्यूल तुम्हाला आजच्या दिवसातील 6 मॅचचा पाहायला मिळेल। यानंतर 2 मॅचेस होतील। त्यानंतर आपण लगेचच विनर जे पॉइंट टेबलवरती जे संघ आहेत टॉप 4 मध्ये त्यांच्यामध्ये मॅचेस खेळवणार आहोत हे लक्षात असो। आजचा अंतिम दिवस आणि निर्णायक दिवस। सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा ड्राइव्ह केला, बॉल चालला ऑन साइडला, एक सिंगल आली आहे। रोशन धुळेला माहिती आहे षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव संख्या ही धाव फलकावरती केवळ आणि केवळ 5 धावा आहेत। काल देखील आपण असं चित्र पाहिलं, महेंद्र धुळेने 5 धावांचं षटक हाताळलं, त्यानंतर 4 षटकामध्ये 60 ते 65 पेक्षा जास्त धावा या
17 पाहायला मिळाला तो संघ होता श्रीशिव 11 आणि आता संघ आपल्याला पाहायला मिळाला अशा आधार फाउंडेशन हा संघ बॅटिंग करतोय त्या संघाची धावा संख्या 5 या अंकावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक होती सज्ज होते षटक क्रमांक 2 मध्ये रिया 11 या संघाच्या वतीनं कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी वापरण्यात येईल षटक क्रमांक 2 मध्ये भारत धुळेला ज्या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय षटक क्रमांक 2 मध्ये चांगली लढत चांगली एक कडवी झुंज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहतो 2 सामने जिंकत आता आजच्या पॉइंट टेबलवरती गौरांश 11 हा संघ अव्वल स्थानावरती आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल रिया 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल ज्याने एक सामना जिंकला परंतु अशा आधार फाउंडेशनने जर हा सामना जिंकला ना तर वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. तो देखील संघ कमबॅक करताना आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करणार आहे. या दरम्यान ज्ञानेश्वर धुळे अभय भोईर प्रेसी धुळे असतील आमचे गिरीश भोईर सर्वांना विनंती आपण या आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे भूषणबाई वारगडे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना विनंती आपण या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. दिनेश इरमालीने जर झेल टिपला तर भूषण वारगड यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल एका झेलसाठी. हे प्रेम आहे दिनेश इरमालीवरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू होतं भारत धुळेला आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये राऊंड विकेटने स्ट्रायकिंगला रोशन धावा पहिल्या षटकामध्ये आल्या नाही आहेत. या षटकामध्ये जमवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. पहिलाच बॉल रोशन धुळेसाठी भारत धुळेचा अचंबित करणारा होता. कदाचित आपण पाहतो जागेवरून खडेकडेच तो करायचा प्रयत्न रोशन धुळेचा हा अंगलेट आलाय फुटवर्कचा वापर नाहीये पद लालित्य नाहीये आणि सरमण हा देखील चेंडू डॉट येतोय. इतर म्हणेंना अगदी सुरुवातीला 3 चेंडू डॉट आले रोशन धुळे 4 चेंडू डॉट पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर आता मात्र 5वा चेंडू या इनिंगचा डॉट पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय संभ्रमात टाकणारी गोलंदाजी आहे. अशा आधार फाउंडेशन संघाचे खेळाडू आपण पाहतो सलामी रोशन धुळेला पूर्णपणे बीट केलंय. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतात. या अगोदर अभय चौधरीने इम्प्रेसिव्ह षटक हाताळलं त्यानंतर आता भारत धुळे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतात. बंकड विकेट करण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय तुषार चौकाडेला कदाचित बंकड विकेटसाठी ही पूर्व सूचना देण्याची काही गरज नाही आहे हे लक्षात असू द्या. स्वतःची विकेट जर तुम्हाला वाचवायची असेल तर मात्र तुमच्या क्रीजमध्ये तुम्हाला व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल बॅटची कडा चेंडू गरंगळत चाललाय एकच धाव्या दरम्यान मिळतीये. रोशन धुळेचा बल्ला आज मात्र बोलत नाहीये. आज आपण पाहिलं तर रोशन धुळेवरती भरपूर साऱ्या आशा होत्या अपेक्षा होत्या. अशा आधार फाउंडेशनचे संघ मालक मारुती गवळी काशीनाथ दादा गवळी यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला संघ तुम्ही पाहतायत. संघाची धावा संख्या अद्यापर्यंत हळूवार पद्धतीने पुढे सरकती आहे. एकही सामना अद्यापर्यंत वन साइड पाहायला मिळाला नाहीये. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. प्रसन्न 3 चेंडू अद्यापर्यंत झालेले 2 डॉट 1 सिंगल आणि आता तुषार येतात स्ट्राईक एंडला भारत धुळेच्या विरोधात. कट करण्याचा प्रयत्न आता बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहतो हा देखील चेंडू पुढ्यात टाकण्यात आलाय. सुंदर गोलंदाजी होते बॅरिटो सारे षटक हाताळला जात आहे आणि अजय धुळे यांची कौतुकाची थाप नेहमीच राहिली आहे सर्व संघांच्या खेळाडूंच्या पाठीवरती. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर यावेळेस फुल टॉस होता त्याचा खरपूस समाचार घेतलाय. बॉल चाललाय ताकदीच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार.
षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं चालू आहे, ज्यामध्ये धावा फलकावरती अद्यापर्यंत 12 वरती पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा बाटची कडा. चेंडू मात्र पॉइंट मधून निघून चालला, डीप मध्ये अगदी गॅप मधून ढकलण्यात आलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय. वॉर्ड ऑफ फिल्डिंग जबरदस्त नजारा पाहायला मिळाला आणि एकंदरीत या 3 धावा इथे मिळतात. बॅटिंग करणारी टीम आशा आधार फाउंडेशन या संघाला. झाला 15 धावा फलकावरती. दिनेश हिरमाळे अजूनही वाट पाहतात की आता षटक कोणाच्या खांद्यावरती द्यायचं. दिनेश हिरमाळेला तुम्ही पाहतात एक काळ त्याने गाजवला. अगदी आपण पाहिलं तर जणू काही 2004, 5, 6, 7चा काळ असेल तो दिनेश हिरमाळेने तो गाजवलेला. अगदी गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर तेज तराड गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे जाणलं जात होतं, त्याच्याकडे पाहिलं जात होतं. आणि अगदी आपण पाहिलं तर शोभ अख्तरपेक्षा जास्त जलदगती गोलंदाज कोण असेल तर त्यावेळेला दिनेश हिरमाळे हे नाव प्रचलित होतं. आणि आता सध्याच्या घडीला ते देखील इन ॲक्शनमध्ये 15 धावा फलकावरती आहेत. 7.50चं रन रेट तुम्ही पाहतायत. यावेळेस फलंदाजाकडे अगदी आपण पाहतो पाडाशेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली पंचांकडे. आणि त्यानंतर संभ्रमात टाकणारा चेंडू होता. पाड वरती चेंडू भन्नाट वेगाने आदळला. त्यानंतर लेग बाईस पंच दर्शवतात. इथे मिळते एक सिंगल धाव. खेळाचे पहिलं सत्र दुपारच्या या रगरगत्या उन्हामध्ये चालू असलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला एक संघ जो रिया 11 त्याने पहिला सामना जिंकला आहे, तर दुसऱ्या बाजूला विजयाच्या शोधामध्ये असणारा संघ अर्थातच आशा आधार फाउंडेशन हा संघ तुम्ही पाहतायत. यावेळेस हेलिकॉप्टर कुठे लँड होईल हे पाहायचे. अगदी मैदानाच्या आतमध्ये लँड झाला वाडिश लॉंगॉनला, तोपर्यंत मिळतील 2 धावा सहजतेने त्या रोशन धुवेला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या दरम्यान तिसरा चालू आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्यात आलं. बेस्ट बॉलरसाठी जी स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहता ते आमचे प्रवीण शेठ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या समवेत गोपालबाई हिरमाळे आपले मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. संघाची धावा संख्या अगदी बागफूटवरती आपल्याला पाहायला मिळते आहे 19. या सन्मान सर्व प्रेक्षकांसाठी तमाम प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जो प्रेक्षक आवाज झेल टिपेल त्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल आमचे सूर्यकांत डायर यांच्या वतीनं. ऑन साइडला फटका चांगला, परंतु यावेळेस डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. मिस टायमिंग स्ट्रोक होता. फलंदाजाकडे होईल बाद. तुषार चोकाडे परतावा लागेल माघारी. पहिली विकेट गारद आशा आधार फाउंडेशन संघाची फलंदाज बाद. प्रेम धुळे मैदानाच्या आतमध्ये येतात. 19 धावा फलकावरती आहेत. इन ॲट नंबर 3 ला प्रेम धुळे येतात. धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो. एक स्टायलिश प्लेअर आहे प्रेम धुळे.
पाहू शकता आणि ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करता किशोर धुळे. वड कॅच. फलंदाज अडीकडे होईल बाद. किशोर धुळेने टिपलाय सेल आणि परतावा लागेल प्रेम धुळेला माघारी. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. प्रसन्न ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अशा आधार फाउंडेशन वरती आलेली ही मुसीबतच आहे. मैदानाच्या आतमध्ये रोशन धुळेला खंबीर उभं राहावं लागेल. आणखीन काही वेळ गेलेली नाही आहे. येणारे 2 षटक बॅलन्स आहेत, परंतु इथे या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धाबा फलकावरती येतात. 19 स्ट्राईकला फलंदाज सनद घरत येतात. शेवटचा अंतिम बॉल आला. डॉट धावा संघ फलकामध्ये स्थिरावली आहे. अगदी आपण पाहतो अद्यापर्यंत बॉलर रन इक्वेशन पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता किती धावा जमावेल तो फलंदाज रोशन धुळे आणि त्याचा संघ आशा आधार फाउंडेशन हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मॅच अतिशय अतितटीची आहे. गौरांश 11 या संघाने सलग 2 सामने जिंकलेत. मी तर म्हणेन पूर्णपणे सेफ झोन मध्ये तो संघ जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. जो संघ सलग 3 सामने जिंकेल तो संघ अगदी आपण पाहिला तर पात्र फेरीमध्ये अवस्थानावरती असेल. दिवसाच्या पात्र फेरीमध्ये. त्यानंतर जर 2 संघ 2-2 सामने जिंकत असतील तर त्या संघांमधून एक सामना खेळला जाईल, कारण प्रत्येक दिवसामध्ये आपण 2 संघ क्वालिफाय करतो, हे लक्षात असू द्या. काल देखील आपण 2 संघ क्वालिफाय केले. सलग 3 सामने जिंकत जिमित रायझिंग स्टार आदरणीय कोळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चेतन धुळे साहेबांचा जो संघ होता तो संघ क्वालिफाय झाला. त्याने टेबल टॉप केलं. त्याच्या खालोखाल संदीप किशोर धुळे अर्थात रिया मंडप डेकोरेटर्सचे प्रोपायटर ज्यांचा संघ प्रदेश 11 हा संघ क्वालिफाय ठरला आणि ते 2 संघ पुढे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचले. आज देखील असे 2 संघ या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतील, परंतु त्याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे, कारण प्रदेश 11 हा संघ आपण जर पाहिलं तर काल अतिशय दिमागदार पद्धतीने तो संघ पोहोचला. आज एका बाजूला आपण पाहिलं तर गौरांश 11 या संघाने सलग 2 सामने जिंकले, तर दुसऱ्या बाजूला रिया 11 हा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण गोलंदाज पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मला तरी वाटतं की अभय चौधरीला भारत धुळे अजय धुळे यांच्या माध्यमातून बोलवण्यात आलंय. दिनेश शिरमालीचा चाहता वर्ग भरपूर मोठा आहे. मैदानाच्या चौफेर बाजूने अगदी दिनेशला या ठिकाणी हात देखील केले जातात की इतका मोठा प्रचंड चाहता वर्ग आहे. मी सांगितलं 2004, 5, 6चा काळ त्याने गाजवलाय. मग तिथे गोलंदाजी फ्रेश नव्हती, परंतु दिनेशकडे जी गोलंदाजी होती ना भन्नाट वेग, सुपर गोलंदाजी. कर्जत मध्ये उमरोलीचं क्रीडांगण कसं विसरून चालेल. दिनेशच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर सोनावल्याचे मैदान, त्यानंतर या बाजूला आपण जर पाहिलं तर कर्जत, नेरळ दहिवली या पट्ट्यामध्ये नावाची दहशत होती. या दरम्यान आपण पाहतो एक आणखीन एक गोलंदाज त्याच्या साथीने असणार आमचे फिरकीचे गोलंदाज स्वर्गीय शशिकांत धुळे यांना देखील कसं विसरून चालेल. त्यांनी देखील एक वेगळा कारनामा केलेला गोलंदाजीमध्ये. त्यांची आजही आठवण येथे प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये. यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला टाकण्याचा प्रयत्न. शशिकांत धुळे म्हटलं ना तर मात्र यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. अगदी आगरी भाषेत म्हणायचं झालं तर बुंदाट टाकणारा तो गोलंदाज एकमेव होता, तो स्वर्गीय शशिकांत रमेश धुळे यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय अजितदादा स्मृती या संघाच्या वतीनं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं अजितदादा भगवान धुळे यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करू.
20 धावा धाव फलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, चाबूक शॉट पाहायला मिळतोय. बॉल चालला गॅप मधून अभय चौधरीच्या विरोधात आलेला हा चौकार धावा देऊन जाईल. टीम आशा आधार फाउंडेशन संघाला 4. चौथं षटक चालू आहे आणि या दरम्यान आपण पाहिलं तर अभय चौधरीचा हा स्पेल या अगोदरचा पॉवर प्लेचा आपण षटकाचा विचार केला तर अवघ्या 5 धाबा आम्हाला आमचे प्रसन्न चव्हाण सांगतात. कमी तिथे आम्ही डबल रोल आहे प्रसन्न चव्हाण यांचा. माझाही डबल रोलच आहे कारण मी सुरुवात ॲज अ स्कोरर म्हणून केली. इथे लाईन चांगली आहे, स्विंग अँड मिस, गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. अगदी धीम्या गतीचा चेंडू रिलीज करण्यात आला आणि संभ्रमात टाकलं ते सनद खरतला. हा डॉट बॉल आला त्याच्या विरोधात. शेवटचा अंतिम बॉल, धावा संख्या धावा फलकावरती 20-20. ड्राईव्ह करत असताना यावेळेस आपण पाहतो अक्षरशः खोदला बॉलला, पण पाहतो टॅप पद्धतीने तो पण एक सिंगल मिळते. रोशन धुळेला अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा नॉट स्ट्राईक इनला राहावं लागेल आणि आता स्ट्राईक इनला सनद करत सिंगलला स्ट्राईक रोटेट होते. षटक क्रमांक 4 खेळ समाप्त झालाय. 21 धावा या धाव फलकावरती, 25 धावा धाव फलकावरती, 25 अप करा. नक्कीच 25 धावा धाव फलकावरती आहेत. पंचवीस धावा धाव फलकावरती आहेत आणि आता अंतिम षटक अजय धुळे येतात बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिलाच बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये गॅप मधून बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे आणि आता या मिळतील धावा 4.
एक सिंगल आली आहे 22ची आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या 30 वरती पोहोचली आहे. अजय धुळे आपण पाहतोय यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज परतावा लागेल रोशन धुळेला आणि 30 वरती लागणारा आणखीन एक धक्का टीम आशा आधार फाउंडेशन संघाला फलंदाज बाद. तो 14 आणि फक्त 10 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन रोशनने दिलंय आणि पूर्णपणे निराश केलंय. मी तर म्हणेन संपूर्ण संघाला अपेक्षा होत्या त्याच्यावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि आता शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावा संख्या 30 पाहायला मिळते. ऑन साइडला विजयच्या बाटमधून आपण पाहतो चेंडू चालला डीप मध्ये. शतरक्षक बेगाने तर दाबाई एकच धाव चांगलं शतरक्षण तीनही फॉर्मॅट मध्ये. रिया 11चं कौतुक करावं तितकं कमी आहे. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो भरीव कामगिरी ते करतात आणि शतरक्षणामध्ये देखील आपण पाहिलं तर काय स्ट्रेचेबल खेळाडू आहेत. अगदी फ्लेक्झिबल आहेत. अगदी क्षणात त्या ठिकाणी पोहोचतात. अजय धुळे आपण पाहतो कधीही न गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे परंतु अगदी आपल्या गावासाठी आणि आता स्वतःच्या नावासाठी गोलंदाजी ते करतात. ऑन साइडला उचललाय अजय धुळेला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केला आशा आधार फाउंडेशन टीमने. धावा मिळते 6 आणि या षटकाराने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 37 अंकावरती आणि 38 लक्ष ठेवण्यात आलंय. या मॅच मध्ये टीम रिया 11 संघासमोर एक मापक लक्ष या संपूर्ण स्पर्धेमध्ये असेल. त्या रिया 11 संघासमोर 30 बॉल 38ची गरज. हॅलो. रिया 11 संघाने आशा फाउंडेशन संघाला 37 धावांवर रोखलेले 38 धावांचे टार्गेट दिले आहे. आता मात्र आशा आधार फाउंडेशन संघाला कंबर कसावे लागणार आहे. तब्बल 5 षटकामध्ये 38 धावांचे टार्गेट असणाऱ्या रिया 11 संघासमोर सलामीची जोडी फलंदाज अजय धुळे आणि भारत धुळे. मागच्या सामन्यातील सामनावीर अजय धुळे आणि भारत धुळे. स्वतः संघमालक आशा आधार फाउंडेशन संघाचे संघमालक मारुती गवली साहेब स्वतः मैदानात आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उतरलेत. 38 धावांचे मापक लक्ष असताना संघासाठी काही गरज असेल त्याची शहानिशा करणारा हा जुना जाणता खेळाडू
आयकॉन पहिला षटक घेऊन येतोय आशा आधार फाउंडेशन संघाकडून प्रेम आणि फलंदाजी करतो स्ट्रायकर फलंदाज भारत धुळे, नॉन स्ट्रायकर मागच्या सामन्यातील सामनावीर ज्याच्या फलंदाजीतून तब्बल 50 धावा कुठून निघाल्या असा फलंदाज अजय धुळे. थँक्यू सो मच आदरणीय महेशजी धुळे सर. आता आपण पाहू शकतो स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे एक असे खेळाडू ज्या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जुविली हे गाव नाव नाही तर ब्रँड बनवलं आहे असे महेंद्रजी धुळे सर. एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि टीमचे कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. असं म्हटलं जातं ज्या ज्यावेळी इंडियन टीमने वर्ल्ड कप जिंकला आहे तर एम एस धोनीचं नाव आदराने घेतलं जातं आणि ज्या ज्यावेळी जुवेलीचं नाव आदराने घेतलं जाईल तर महेंद्र धुळे यांचं नाव देखील आदरानं घेतलं जाईल असे आमच्या समेत स्कोरर जोडले गेलेत. महेंद्र धुळे सर आपलं स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 38 धावांचं मापक लक्ष जरूर आहे मात्र म्हटलं जातं ज्या ज्यावेळी छोटं लक्ष असतं त्यावेळी हाय स्कोरिंग मॅचेसपेक्षा जास्त चुरशीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल फटका सुंदर व्ही शेपमध्ये उडवला आहे. लॉंग ऑनमध्ये फिल्डर असतील सिंगल झाली आहे ॲड. एका धावेच्या साथीने धावफलक झाले ओपन 1 रन ऑन द बोर्ड. बॉलिंग मार्कवरती आपल्याला प्रेम पाहायला मिळतील. पाहूया प्रेम कशा प्रकारे कामगिरी करतील. एवढंच सांगेल फक्त कि जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आज ज्याप्रमाणे हातोड्याचे गाव सुसून दगडाला देव पण येतं त्याप्रमाणे मैदानावरती कमबॅक करावं लागेल. मैदानावरती आपण पाहू शकतो खूप जास्त मोठी अपील मात्र हाईट फॅक्टर इथे आपण पाहू शकतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलकावरती धाव 1 बनवायचे 38. 38 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. एक सोपं मापक आणि मोजक असं समीकरण मैदानावरती रिया 11 संघासाठी. मैदानावरती फटका सुंदर आहे. डीप मध्ये मिड विकेट प्रोटेक्शन नाही आहे. बॉल निघून चाललाय मिड विकेट क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅटमधून निघाल्या धावा 4 आणि बॉल सीमा पार. हा असेल दर्जेदार अजयच्या बॅटमधून चौकार. काय बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळतीये. अगदी पाहिलं आडवी बॅट फिरवली हॉरिझॉन्टल बॅट स्विंग ज्यामध्ये अगदी फुल फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराची मोहर कारण पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू होते. लॉंग ऑफमध्ये खेळाडू मिड विकेट थोडंसं आपण पाहू शकतो स्क्वेरिश आपल्याला पाहायला मिळाला. फाईन अगदी खेळलेला शॉट. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सुंदर. मोबाईल मध्ये नेटवर्क तसंच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक अजयच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार. दुसरा चौकार. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 9. मैदानावरती फटका अजून एक लाजवाब गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट मात्र आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग पाहायला मिळाली. मैदानावरती इथे रनआउटची संधी होती. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 3 धावा कंप्लीट झाल्यात. आपण पाहू शकतो मैदानावरती 4थ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 4 धावा कंप्लीट होतील. 4 धावा कंप्लीट झाल्यात आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावेंचं पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल बघता बघता 13 या आकड्यावरती. 9 खेळाडू आहेत आणि जर पाहायला गेलं तर गावाच्या भविष्यासाठी ही क्रिकेटची लीग आपल्याला पाहायला मिळते. विशेष कौतुक करेल महेश सरांचं त्यासमवेत महेंद्र सर आणि महेंद्र सरांसोबत ज्यांची मोलाची साथ अशी आमचे संदेशी मसने सर त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे कारण क्रिकेटचं भविष्य आणि या भविष्यामधून खऱ्या अर्थानं जोविलीचं नाव फार मोठं होईल. अगदी त्याला अनुषंगून खूप चांगल्या प्रकारची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती आहे साज बाज और ताज असे आमचे महेश सर महेंद्र सर आणि संदेश सर या त्रिमूर्तींचं आम्ही विशेष कौतुक करतोय या स्पर्धेच्या वतीनं. मैदानावरती फटका सुंदर कॅच कंप्लीट. व्हॉट अ कॅच. एकदा कॅच आवडली असेल टाळा व्हायला हरकत नाहीये.
सुरेख अशी कामगिरी आपल्याला या छोट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. होते तिथे गणेश आणि गणेशच्या माध्यमातून कॅच अप्रतिम आपण पाहू शकतो. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज तो मात्र मारुती गवळी यांच्या माध्यमातून गणेशसाठी आहे. खूप सुंदर अशी कामगिरी. चोवेलीला एक स्टार जॉन्टी रूट्स म्हणून नक्की मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. फलंदाज होतील बाद. क्षेत्र आणि क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रूट्स मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका ज्यांना आपण म्हणतो. धावसंख्या धावफलकावरती 13 ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण अजूनही 25 धावांची गरज. 38 धावांचं लक्ष बनल्या गेल्या त्या मात्र 13 धावा म्हणजे अजूनही आपण पाहू शकतो 25 धावांची गरज आहे. बघा ज्यावेळेस आपण जॉन्टी रूट्सना पाहायचो कुठे पाहायचो तर पॉईंट क्षेत्रामध्ये आणि अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये गणेशच्या माध्यमातून अगदी जॉन्टी रूट्सची आठवण करून देणारा हा सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. कोण विसरेल जॉन्टी रूट्सला ज्या जॉन्टी रूट्सने अक्षरशः लेदर बॉल क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेट गाजवलंय. अगदी तसेच जॉन्टी रूट्स आता मात्र चोवेलीमधून देखील तयार होतील. गणेश त्याचं मूर्तिमंत उदाहरण. कारण छोटी हाईट मात्र मोठी फाईट रोशन आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फटका सुंदर आहे. बेसबॉल स्टाईल मध्ये फेकून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्लिअर करत फलंदाजच्या बॅटमधून खणखणीत चौकार. बॅटमधून अगदी आपण बेसबॉल स्टाईलमध्ये ज्याप्रमाणे फटकेबाजी पाहतो अगदी त्याचप्रमाणे फटकेबाजी पाहायला मिळाली. एलिव्हेशन चांगलं होतं, डिस्टन्स चांगलं होतं. गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला ज्यावरती चौकाराची मोहर होती. 4 धावा आल्या. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 17. फलंदाज परतच्या बॅटमधून आलेला हा दमदार खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका सुंदर आहे. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला ड्राईव्ह केलाय. कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचं जर्सी क्रमांक 18 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा विचार केला या षटकामध्ये 2 चेंडू झाले. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोशनवरती मोठी जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते. शुटकेचा निश्वास डेफिनेटली घेतला असेल मैदानावरती या डॉट बॉलने. इथे डॉट बॉल देखील चालतील कारण माहिती एक सोपं मापक आणि मोजक असं समीकरण मैदानावरती असेल रिया 11 संघासमोर. दुसरीकडे जर विचार केला तर आशा आधार फाउंडेशन संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा दुःख, थोडासा दर्द, थोडासा पीडा या संघाच्या अकाउंटमध्ये जरूर आहेत. मात्र सांगेल फक्त इतकंच की ये दुख, ये दर्द, ये पीडा सब तेरे अंदर है. तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तो देख, तू खुद में एक सिकंदर है. पाहूया सिकंदर कशा प्रकारे कामगिरी करेल, हा संघ कशा प्रकारे कामगिरी करेल आणि या खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करतील. गोलंदाज तयार रोशन. मैदानावरती चांगला चेंडू नाही आहे. खराब लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेल जी लाईन होती ती लाईन चांगली होती. लेंथ देखील आपल्याला चांगली. मात्र जो वाईडिश लाईन होती त्या लाईनच्या बाहेर इथे डिफेन्सिव्ह अप्रोच करून चालणार नाही. अटॅकिंग इंटेंटने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. मैदानावरती फटका आपण पाहू शकतो. मोठा मारायचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जातीय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशा रीतीने आपण पाहू शकतो मैदानावरती फलंदाज आपण पाहू शकतो होत असताना बाद. विकेटचं होत असताना पतन. अभयची खेळी होत असताना समाप्त. अभय बॅक टू दी पवेलियन. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो अभयच्या माध्यमातून एकही धाव अर्जित करण्यात आलेली नाहीये. मात्र रिया 11 संघ जो मात्र चांगल्या पोझिशनवरती आहे म्हणून कुठल्याही प्रकारची हानी जी मात्र होणार नाहीये. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानावरती रुशाल आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया रुशाल कशा प्रकारे कामगिरी करतात. रिअल 11 संघ डेफिनेटली फ्रंट फुट वरती आहे आणि रोशनने इथे मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. त्यांनी देखील सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, अरे तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर
किसी दरिया में नहीं गिरता. यावेळेस व्हॉट अ फिल्डिंग, लाजवाब एफर्ट. मैदानावरती फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलली अभी बाकी है. आता फक्त ट्रेलर है, पिक्चर अजून बाकी आहे. मैदानावरती 1 more विकेट डाऊन. ट्विस्ट आलाय मॅच मध्ये, कारण या मॅचची गोल्डन विकेट झाली. अजून एक कॅरी, फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. आजची खेळी समाप्त. हे अगदी ऐरागैऱ्याचं काम नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, ज्यामध्ये मैदानाची आखणी झाली, त्यानंतर स्पॉन्सर्स झाले आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. मी उल्लेख करत होतो स्पॉन्सरचे दानशूर दाते, त्यांचा नामोल्लेख मी नक्की करेल, ज्यांच्या माध्यमातून इमर्जिंग प्लेअरसाठी आकर्षक गिफ्ट आहेत. कल्पेश शेठ धुळे साहेब, ज्यांच्या माध्यमातून 3 खेळाडू जे मात्र निवडले जातील, जे इमर्जिंग प्लेअर उगवते सितारे, त्यांच्यासाठी 3 गिफ्ट. त्यासमवेत वरुणजी मामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपल्याला ट्रॉफीज लाभल्या, त्यांचं मनापासून आभार. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी, तसेच सर्व मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला मंगेशजी धुळे साहेबांच्या माध्यमातून चषक लाभले, त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर संगीतजी केणे यांच्या माध्यमातून जल हे तो जीवन है, पाण्याची सोय लाभली, त्यांचं मनापासून आभार. रोहिदासजी केणे साहेबांच्या माध्यमातून सिरीजसाठी सायकल, प्रवीणजी धुळे साहेबांच्या माध्यमातून सायकल, तसेच हरेश शेठ धुळे आणि बाळाशेठ कांबरी यांच्या माध्यमातून सायकलची सोय. इथे मात्र मॅन ऑफ द सिरीजच्या समवेत बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी सायकल लाभली, त्यांचं मनापासून आभार. तसेच गोपाळजी हिरमाळी सरांच्या माध्यमातून टँकरची व्यवस्था, हर्षदजी धुळे साहेबांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था. 20 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 18 धावांची गरज. दुर्वासनाना धुळे साहेबांच्या माध्यमातून यूट्यूबची सुविधा आपल्याला पाहायला मिळते. तसेच जर विचार केला तर जे मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आहे, त्यांच्यासाठी देखील जिमचं सबस्क्रिप्शन आहे. तर नक्कीच भाऊ कोंडिलकर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो ते जिमचं सबस्क्रिप्शन लाभलंय, म्हणजे हेल्थ इज वेल्थ, त्यांचं देखील मनापासून आभार. तसेच आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी मयूरजी केणे साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील शूज लाभले, त्यांचं देखील मनापासून आभार. त्यासमवेत प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य कोणाचं असतं तर टीम ओनर्सचं, त्यांचं देखील मी नामोल्लेख करेन. जिमित रायझिंग स्टार या संघाचे चेतनजी धुळे साहेब, त्यांचं मनापासून आभार. श्री शिवा 11 या संघाच्या माध्यमातून मंगेशजी धुळे साहेब, त्यांचे देखील मनापासून आभार. प्रज्ञेश 11 या संघाचे टीम ओनर संदीपजी धुळे साहेब, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. भोळा शेठ बॉयज अर्थातच अमोल शेठ धुळे आणि आदेश शेठ धुळे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय, त्यांचं देखील मनापासून आभार. काशीनाजी गवळी साहेबांच्या माध्यमातून आशा आधार फाउंडेशन हे देखील आपल्याला टीम पाहायला मिळते, सरांचं देखील मनापासून आभार. तसेच अजितदादा स्मृती 11 राजेंद्र शेठ धुळे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं, त्यांचं देखील मनापासून आभार. तसेच रिया 11 सिद्धरजी धुळे साहेब, त्यांचं मनापासून आभार. आय थिंक बदलापूर वांगणी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत तुषारजी धुळे जे गौरांशे 11 या संघाचे देखील टीम ओनर आहेत, त्यांचं देखील मनापासून आणि हार्दिक आभार. नाव बॅक टू दी क्रिकेट. मैदानावरती आपण ॲक्शन पाहणार आहोत. 17 चेंडू आणि 17 धावांची गरज मैदानावरती असलेली मॅच मध्ये आणि रिया 11 संघ सध्याच्या घडीला फ्रंट फूटवरती आपल्याला पाहायला मिळतो. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण पाहू शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे, प्रेडिक्शन फेल आहे असं आपण सातत्याने म्हणतो. मैदानावरती आज रोशनचा फॉर्म त्याच्यासोबत नाहीये. वाईट +2 एकूण 3 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. आणि ज्यावेळेस अकाउंटमध्ये पैशांचे अगदी आपण पाहू शकतो लाले लागलेले असतात, अशा वेळेस पैशांची उधळण करणं ती चूक नाही, तो गुन्हा आहे आणि मैदानावरती केला जातोय तो गुन्हा. विथ द फील्ड विथ द बॉल खूप खराब कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. 3 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 24. आणि विशेष उल्लेख ज्यांचं करायचं त्यांचं तर राहूनच गेलं, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचं आपण पाहू शकतो मुलाचं सहकार्य असे A1 तिकडी आपल्याला पाहायला मिळेल. महेश शेठ धुळे साहेब, महेंद्र शेठ धुळे साहेब आणि संदेश शेठ मसने साहेब
यांचं विशेष कौतुक करणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण एक काळ ह्यांनी देखील गाजवलाय, आज देखील गाजवतात आणि जोवेलीचं नाव सातत्याने मोठा व्हावं अगदी त्यासाठी नवीन खेळाडूंचं पदार्पण देखील होईल, यासाठी ही स्पर्धा आणि मैदानावरती आपण पाहू शकतो. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, थर्डमॅनला क्लिअर करत धावा 4 चौक. या संघासाठी आहे. जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो इथे अशादर फाउंडेशन संघ जो 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र जर ही मॅच हारला मात्र 2 मॅच हारेल. त्यानंतर आपण पाहू शकतो अजितदादा स्मृती संघ तो देखील 2 मॅच हारलेला आहे. दुसरीकडे गौरांश 11 संघाचा विचार केला, या संघाने एक मॅच जिंकली आहे आणि दुसरी मॅच देखील मागील मॅच जी मात्र त्यांनी जिंकली आणि त्यानंतर रिया 11 संघ जो मॅच एक जिंकलेला आहे आणि विजयाच्या दिशेला आहे, इथून वाटचाल करतोय. मैदानावरती पाहू शकतो मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाही आहे, आलेला हा डॉट बॉल कमबॅक केलंय मैदानावरती. रियांश राजेश कराळे बेकरे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो गणेश ज्याने झेल पकडली त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. गणेश देखील खुश असेल आणि कॅश देखील फार चांगली पकडली आणि रील तो बनताय, कारण खूप चांगल्या प्रकारे झेलची मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अजय धुळे जो आयकॉन खेळाडू आहे, मोठ्या खेळाडूची एक्स्ट्राऑर्डिनरी कॅच आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती रनआउटची संधी आणि इथे फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन या मॅच मध्ये आलं. आता पुन्हा एकदा ट्विस्ट, फलंदाज बाद. ती साहिल आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया साहिल कशा प्रकारे कामगिरी करतोय मैदानावरती. जरूर विकेट्स गेल्यात मात्र परिस्थिती आटोप्यात आहे, कारण मैदानावरती रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय 7 पेक्षा कमी आहे. टीमची टोटल 29. अजूनही जर विचार केला तर 9 धाव्यांची गरज, 9 धाव्यांची गरज अजूनही विजयासाठी. समीकरण रिया 11 संघासाठी आहे. 38 टार्गेट मैदानावरती. माफ करा 31 धावा धावफलकावरती 7 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 7-7-12 असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7-12 असं समीकरण सध्या फार चर्चेत असणार. 7-12 असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण भाऊ भावाचा वैरी झालाय, बहीण भावाचा वैरी झालाय, असं 7-12 मुळे असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिले एक काळ होता जिथे प्रत्येक मित्र आपल्या सोबत असायचा, मित्र असायचे मात्र पैसा नसायचा. आणि आता एक काळ आहे पैसा आहे मात्र मित्र नाहीयेत. आणि म्हणून तर काय क्रिकेट आणि या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, तर विशेष कौतुक करणं फार गरजेचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जुबिली प्रीमियर लीग सीझन नंबर 3 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच 11 चेंडू. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच 7 धाब्यांची गरज. मैदानावरती पंचांकडे लाऊड अपील, फलंदाज चालेत बाद, विकेटचं होत असताना पतन. अजून एक फलंदाज आता पाहायला मिळतोय तंबूच्या आश्रयाला जात असताना. 1 मोर विकेट डाऊन.
मैदानावरती आपण पाहू शकतो दिनेश आपल्याला पाहायला मिळतील, एक जुने जाणते खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 7 धाब्यांची गरज, 7 धाब्यांची गरज आहे विजयाचं समीकरण. विकेटचा विचार केला, विकेट्स गेलेत 5. अजून एक चांगला चेंडू. या मॅच मध्ये कमबॅक होईल की नाही आता मात्र हा प्रश्न उपस्थित झाला होता. 3 चेंडू फार चांगल्या प्रकारे हाताळलेत गोलंदाज रोशनने आणि कमबॅकच्या आशा पल्लवित केल्यात, त्या म्हणजेच आशा आधार फाउंडेशन या संघासाठी. यावेळेस फटका सुंदर आहे, मैदानावरती सिंगल झाली कंप्लीट. चेंडू लॉंग ऑफला कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होतो, इथे झालेली मिसफील्ड. मैदानावरती फलंदाज होतील, बाद विकेटचं होत असताना पतन. अजूनही 6 धाब्यांची गरज असताना अजून एक फलंदाज मात्र तंबूच्या आशयाला. 1 more विकेट डाऊन. चार विकेट्स अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आता मात्र आपण पाहू शकतो विजयाचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. बाळा पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतात. 8 चेंडू आणि 6 धाबा असं समीकरण. ज्या मॅच मध्ये रोशनने खऱ्या अर्थानं खराब कामगिरी केली होती, आता या मॅच मध्ये तोच कमबॅक करून देतोय. आता समीकरण 7 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे, आता मॅच आली आहे कुठे. जी मॅच जनरल वॉर्डवरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली आहे आणि दोन्ही फलंदाज आता व्हेंटिलेटरवरती आहेत, जिथे कधीही दोन्हीही खेळाडू आपल्या टीमला जिंकू शकतात किंबहुना आउट होऊ शकतात, अशी स्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे. मैदानावरती चांगला चेंडू फेकण्यात आलाय. मैदानावरती पंचांकडे लाऊड अपील. फलंदाज चालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज दिनेशची खेळी होत असताना समाप्त. आता समीकरण पाहायला मिळतो रिया 11 संघासाठी 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. बारा चेंडू 7 धाब्यांची गरज असताना रोशनने काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. मैदानावरती त्याने देखील सांगितलं, जब मसले बडे होते तो आपने टीम के लिए हम खडे होते हैं. आणि सुंदर कामगिरी. असं हिंदीमध्ये म्हटलं जातं की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि रोशनने ते करून दाखवलंय. जरूर त्याने पहिल्या इनिंगमध्ये 14 चेंडू फेस केले, 10 धाव्यांचं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मात्र विथ द बॉल मागील षटकामध्ये फक्त 1 धावेचं त्याने षटक हाताळलं आणि संघाला कमबॅक करून दिलं. आता समीकरण 6 चेंडू विजयासाठी 6 धाव्यांची गरज. एक अशी स्थिती ज्या स्थितीवरतून आता या मॅचमध्ये कलाटणी मिळू शकते. शेवटचं षटक, या शेवटच्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय तो गोलंदाज मनीषवरती. असं म्हटलं जातं, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते हैं पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. मनीषवरती विश्वास दाखवला. पाहूया विश्वासाला सार्थ अशी कामगिरी मैदानावरती तो करू शकेल का. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आणि फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील, ते म्हणजे बाळा. पाहूया बाळा कशा प्रकारे कामगिरी करतो, कारण म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या बाळाने पाहूया 6 चेंडूंवरती कशा प्रकारे कामगिरी करतोय.
यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. जरी मॅच जिंकली आपण पाहू शकतो ती म्हणजेच फिल्डिंग करत असताना आशा आधार फाउंडेशन संघाने, तर मात्र त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे अगदी दुगणीत नाही तिगणीत नाही 4 गुणा जास्त वाढेल का मैदानावरती अशा प्रकारे सिच्युएशन आली होती. गणेश धुळेला संपूर्णपणाने मी म्हणेल श्रेय जातोय, कारण कॅच पकडली आयकॉन प्लेअरची आणि त्यानंतर अगदी हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती फलंदाज बाद होत गेले. मैदानावरती पाहायला मिळतो इथे वन्स अगेन डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. रोशनने कमबॅक करून दिलं. 12 चेंडू आणि 7. मारुती गवळी आणि काशीनाथजी गवळी यांच्या माध्यमातून जर मॅच जिंकून दिली तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइस संघासाठी असेल. क्या बात आहे. 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. मागील 8 चेंडू फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाजांनी आणि आता मात्र वर्चस्व गाजवत असताना आशा आधार फाउंडेशन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यालाच म्हटलं जातं क्रिकेट 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 आणि क्रिकेट. फटका सुंदर आहे यावेळेस स्वीपर कव्हरच्या दिशेला. इथे गणेशची लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. गणेश देखील सांगतोय की छोटी हाईट बट बडी फाईट, छोटा पटाका बडा धमाका. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी फिल्डिंग करत असताना सातत्याने ज्या वेळेस आम्ही मोठ्या खेळाडूंचे इंटरव्ह्यू पाहतो ते एकच म्हणतात की आम्हाला फिल्डर म्हणून पहिल्यांदा घेण्यात आलं. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो इथे आपल्याला पाहायला मिळतोय धावा वाचवल्या गेल्यात. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल सिंगल झाली 8 आणि आता समीकरण 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या परिस्थितीवरती आता बॅटिंग चालू आहे. 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानावरती जरूर असेल. मागील षटक रोशनचं होतं त्या रोशनने कमबॅक करून दिलं. त्यानंतर मनीषने आत्ता मात्र या मैदानावरती खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 2 धावा हाताळल्यात. यावेळेस फटका सुंदर पाहायला मिळतो. व्ही शेप मध्ये उडवलाय. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती डेफिनेटली असेल. मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट. आता 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्याप्रमाणे मैदानावरती ही सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. 1 चेंडू 2 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. हे मॅच हाय व्होल्टेज, हे मॅच अटीतटीची, मॅच रफ आणि टफ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. आधीच म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅचेस जे असतात ते हाय व्होल्टेज असतात. प्रॉपर ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळतो. असं मराठीमध्ये म्हण आहे, म्हशीला तुम्ही अंगावरती घ्याल तर म्हैस तुम्हाला शिंगावरती घेईल. या मॅचला अंगावरती घेतला आणि आता ही मॅच तुम्हाला अंगावरती घेते. कारण 1 चेंडू 2 धावेंची गरज समीकरण. इथून मात्र 2 धावा बनल्या गेल्या तर या 11 संघ विजय होईल. 2 धावा डिफेंड झाल्या. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी 2 धावा बनवणं गरजेचं आहे. 2 धावा डिफेंड झाले तर आशा आधार फाउंडेशन हा संघ वर्चस्व गाजवेल. संघ जिंको कुठलाही, संघ हारो कुठलाही, हा विजय होणार आहे आयोजकांचा, हा विजय होणार आहे जोवेली गावाचा आणि हा विजय होणार आहे जोवेली प्रीमियर लीगचा. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला दोन्ही संघांसाठी हरकत नाहीये. 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. ही मॅच अटीतटीची हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. लाजवाब मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 2 धावा. फटका सुंदर आहे. सिंगल झाली आहे कंप्लीट, नाही तर कॅच झाली आहे कंप्लीट. आणि अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती सांगत असताना चॅम्पियन इज चॅम्पियन, वी आर द चॅम्पियन. काय कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. मला वाटतंय इथे जो संघ अजितदादा स्मृती संघ आहे तो जो मात्र आशा आधार फाउंडेशनच्या आधारावरती होता आणि मैदानावरती या संघाने मॅच जिंकलेली आहे. आणि काय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद झाले आणि अशा रीतीने आशा आधार फाउंडेशन संघाने मॅच जिंकली आहे. मॅचमध्ये भरपूर सारे हिरो आहेत, भरपूर साऱ्या खेळाडूंनी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. मात्र मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली असंच आपल्याला पाहायला मिळते. रोशन